युट्यूब लाईव्ह कधी पण उशिरा बोलून हॅलो हॅलो येस लाईव्ह मध्ये मागं चालतं. बरं, लाईव्ह मध्ये विद्यार्थ्यांच्या काही कमेंट्स आल्या किंवा शंका आल्या तर त्या मला कशा दिसणार आहेत? मोबाईल वरती बघू मी. मला लिंक पाठवून द्या मोबाईल वरती. नवीन जी लिंक केली असेल ना तुम्ही ती पाठवून द्या. मी सुरू करू? येस लिंक पाठवली. मी सुरू करू का? हो ना. ओके चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तिघ जण परीक्षा देणार आहात ना? थोडासा पुढे बसता येईल का? कॅमेऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ना? हा, म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. ओके येस. बघा, बाय डिफॉल्ट आता आपली जी परीक्षा आहे या परीक्षेची नवीन तारीख आली 1 डिसेंबर आणि मला नाही वाटत की आता ती पुढे जाईल, ह्याच्यापेक्षा पुढे जाईल असं काही शंका पण नाही वाटत मला. रिझन इज कुठली पण परीक्षा पुढे जाण्यासाठी किंवा कुठलं पण आंदोलन वगैरे जे आहे ते यशस्वी होण्यासाठी जी परिस्थिती लागत असते ह्याच्यामध्ये असणारी ती परिस्थिती म्हणजे जसं एखादं इलेक्शन येत आहे किंवा एखादी काही गोष्ट होती तर आपल्या महाराष्ट्रातले जे इलेक्शन्स आहेत ते नोव्हेंबरमध्ये संपून जाणार आहेत. तारीख दिली आहे ह्यांनी 1 डिसेंबरची. त्याच्या पुढे कुठलेही आंदोलनं होतील असं मला वाटत नाही. आयोगाला सुद्धा आता प्रचंड घाई आहे कारण त्यांना पुढचा पॅटर्न इम्प्लिमेंट पण करायचा आहे. त्यांना ते पॅटर्न सुद्धा वेळेवरती चालू करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे हे 1 डिसेंबरच्या नंतर काही परीक्षा अजून पुढे जाईल असं मला वाटत नाही. ओके, आज स्ट्रॅटेजी जी डिस्कस करायची आहे या स्ट्रॅटेजीच्या डिस्कशन मध्ये माझा जो प्रयत्न असणार आहे हा 2 अँगलचा वेगवेगळा प्रयत्न असणार आहे. काय प्रयत्न आहे बघा. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तर असे विद्यार्थी ज्यांचा आत्ता राईट नाव ठीकठाक अभ्यास झालाय. ओके, सो आपण अशा विद्यार्थ्यांना म्हणूया की ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे असे विद्यार्थी. ओके येस. ओके, सो चांगला अभ्यास झालेले विद्यार्थी जे ऑलरेडी रेडी आहेत, आत्ता तुम्ही परीक्षा घ्याल तर आम्हाला फायदा, अशा प्रकारचे विद्यार्थी. आलं लक्षात? आणि काही असे विद्यार्थी जे सुरुवातीला डिमोटिवेट झाले होते, एक्झाम पुढे गेली, रद्द झाली. आलं लक्षात? ओके, आणि त्यांनी मध्ये अभ्यास सोडून दिला होता असे विद्यार्थी ज्यांना आपण म्हणूया ज्यांना अभ्यासाची गरज आहे असे विद्यार्थी. खरं बघायचं झालं तर ज्यांना अभ्यासाची गरज आहे त्यांच्यासाठी तर आता ही जी नवीन तारीख आली आहे ती पूर्ण वरदानच आहे. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे मी डिस्कस करत असताना 2 अँगलने डिस्कशन करणार आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालाय त्यांनी काय करायचं आहे, ठीकठाक अभ्यास झालाय त्यांनी काय करायचंय, आणि ज्यांना नवीन अभ्यासाची गरज आहे. आम्ही सोडून दिला होता सर, आम्ही एप्रिलमध्ये परीक्षा द्यायच्या मनस्थितीत होतो, मग ती जून मध्ये गेली तेव्हा आम्ही डिमोटिवेट झालो, किंवा जून पर्यंत चांगला अभ्यास केला, जून नंतर पुढे गेली तेव्हा डिमोटिवेट झालो आणि अभ्यास बंद केला. पण आता नवीन तारीख जी आली आहे त्यामध्ये आम्हाला चांगला अभ्यास करायचा असे विद्यार्थी. बरोबर आहे? ओके, सो 2 अँगलने आपण अभ्यास जो आहे तो करूया. तुम्हाला कुठलीही शंका असेल, काही शंका असेल तर एनी टाइम तुम्ही मला विचारू शकता. इव्हन ऑनलाईन विद्यार्थी तुम्ही सुद्धा, तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. ठीक आहे? येस. ह्याच्यात चॅट दिसत नाही रे मला. माझ्या मोबाईल मध्ये चॅट दिसण्याची व्यवस्था नाहीये कदाचित. बरं, समजा ओपन करून देता आलं तर बघा. ओके येस. सो सगळ्यात पहिल्यांदा तर एक बेसिक कॅल्क्युलेशन करूया की आपल्याकडे आता किती दिवस आहेत. ओके, सप्टेंबर महिना चाललाय राईट नाव आणि आज सप्टेंबर महिन्याची 25 तारीख आहे. आपण हे जे 5 दिवस आहेत ते सोडून देऊयात पूर्ण. लक्षात? सप्टेंबरचे जे आपल्या हातात आहेत ते 5 दिवस सोडून देऊया. ओके, ऑक्टोबर महिना जो आहे या ऑक्टोबर महिन्याचे 31 दिवस आणि नोव्हेंबर महिना जो आहे या नोव्हेंबर महिन्याचे 30 दिवस. सो हा आपला प्रायमरी अभ्यासाचा झोन आहे. ह्याचा अर्थ हे 5 दिवस सोडून द्यायच्यात असं नाही. ते 5 दिवस यासाठी सोडून दिलेत आपण की
उद्या चलून तुम्हाला कुठे मध्येच आजारपण आलं, दसरा दिवाळीला घरी जावं लागलं, आलं लक्षात, कारण सगळे सणवार याच दिवसांमध्ये येऊन जाणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण हे 5 दिवस सोडून दिले, ते सप्टेंबरचे सोडलेत असं तुम्ही डोक्यात ठेवू नका, आलं लक्षात. ओके, आपण नेमकं आता दसरा दिवाळी फार काही म्हणजे त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण ते जे दिवस आहेत तिथे ते सोडून दिलेत, तेवढ्याच ह्याच्यामध्ये तुम्ही ते सणवार जे काही साजरे करायचे ते करा. ओके, येस. हे जे साधारणपणे 60 दिवस आहेत, या 60 दिवसांचं कॅल्क्युलेशन आहे, आलं लक्षात. ओके, जे आता आलेले विद्यार्थी आहेत त्यांना फक्त समजून सांगतो की आपण 2 पद्धतीने आत्ताचा जो अभ्यासाचा जो स्ट्रॅटेजी आहे ती डिस्कस करणार आहोत किंवा तयार करणार आहोत, रादर आय वुड से. ओके, एक आहे ज्यांचा ठीकठाक अभ्यास आता झालेला आहे राईट नाव, म्हणजे त्यांची मनस्थिती होती की आम्ही आता परीक्षा देणार आहेत, आलं लक्षात. ओके, असे विद्यार्थी. एक आहेत असे विद्यार्थी की ज्यांना आता अभ्यासाची गरज आहे, आता जाणवलंय की बाबा चांगले 2-1 महिने मिळतात आता हातामध्ये, ओके, तर मी आता चांगला अभ्यास करेन, असे विद्यार्थी, आलं लक्षात. सुरुवात इथून करूया, कारण ह्यांचा अभ्यासाचा प्लॅन जो आहे हा ठीकठाक कॉम्प्लिकेटेड असं म्हणता येणार नाही, पण त्यांना खूपच परसिस्टंटली त्या अभ्यासाचा लक्ष देऊन अभ्यास करायला लागतं. ओके, ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्या अभ्यासामध्ये एवढं मात्र गृहीत धरूया आपण की तुमचे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते झालेत, आलं लक्षात. या सब्जेक्टच्या मध्ये तुम्हाला आता काही गोष्टी ऍड करायच्यात, ते म्हणजे पहिली गोष्ट आहे ती आहे रिव्हिजन. ओके, येस, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुमची रिव्हिजन. येस, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती तुम्हाला ऍड करायची ती म्हणजे प्रॅक्टिस. ओके, आणि हे सगळं जे होत असताना रिव्हिजन जी आहे ही सब्जेक्टची आहे, ऍट द सेम टाइम तुम्हाला अजून एक गोष्ट करायला लागते ती म्हणजे चालू घडामोडींचा अभ्यास, करंट अफेअर्स. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते ती म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग किंवा सीसॅट आपण त्याला म्हणूया. ओके, त्याची प्रॅक्टिस, ह्याच्यामध्ये काही शिकणं वगैरे नसतं, सगळा प्रॅक्टिसचा खेळ आहे, आलं लक्षात. ओके, सो ह्या गोष्टी, एवढ्या 4 गोष्टींवरती जे नवीन विद्यार्थी आहेत त्या नवीन विद्यार्थ्यांना काय करावं लागणार आहे, नवीन विद्यार्थी म्हणायच्या ऐवजी ज्यांचा आता परत पहिलेपासून अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना फोकस करावं लागणार. ओके, रिव्हिजन करत असताना तुम्हा लोकांना बघा मी जो प्लॅन बनवून देतो आहे त्या प्लॅनचा उद्देश असा आहे की तुमच्या रिव्हिजनला जास्तीत जास्त कशा पद्धतीने म्हणजे धार आणता येईल ह्याचा आपण अभ्यास करूया. ओके, त्याच्यासाठी आता प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगवेगळी असते, कोणाला हिस्ट्री सोपं जात असतं, कोणाला अवघड जातं, कोणाला जिओग्राफी सोपं जातं, कोणाला अवघड जातं, पॉलिटी, इकॉनॉमी, त्याच्यानंतर सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी. ओके, येस, थोडा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आता आजकाल यावेळेस एन्व्हायरमेंटकडे पण लक्ष द्यायला लागतं, आलं लक्षात. ओके, आर्ट अँड कल्चरचा तेवढा अजून लोड वाढलेला नाही, तो 2025 पासून वाढेल, आणि आपण असं म्हणताना म्हणूया की सीसॅटचा एक स्वतंत्रपणे लोड तुमच्यावरती आहे, बरोबर आहे. ओके, आता तुमच्या रिव्हिजनला जास्त चांगली जर धार आणून द्यायची असेल तर कसं आणता येईल, सगळ्या विषयांची इथून तिथून रिव्हिजन करत सुटायचं नाही, तसं करण्यात काही पॉइंट नाहीये, कारण आपल्या हातामध्ये फक्त 60 दिवस आहेत. दिवसांच्या भाषेत म्हणलं तर ते खूप वाटतं, पण दिवसाकाठी जर तुम्ही 10 तास अभ्यास करणार असाल, असं गृहीत धरूया सर मी 14 तास बसतो, पण 14 तासापैकी इफेक्टिव्ह किती वेळ अभ्यास होतो हा पण प्रश्न आहे ना. आपण गृहीत धरूया की तुम्ही 10 तास अभ्यास करताय, आलं लक्षात. ओके, मग 10 तास जर अभ्यास करणार असाल तर तो अभ्यास जो आहे हा साधारणपणे 600 तासांचा आहे. 600 तासांच्या नंतर तुमची प्रिलिम्स आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. या 600 तासांमध्ये तुमचं सगळं झालं, तुम्ही जे काही वाचताय, जे काही सोडवताय, जे काही लिहिताय, जे काही मॉक करणार आहात, जे काही रिव्हिजन करणार आहात, सगळं काही 600 तासांमध्ये तुम्हाला करायचं. तासांमध्ये सांगितलं की मग रिअलाइज होतं की डेफिनेटली सगळ्या विषयांकडे बघायला वेळ नाहीये, मग कुठल्या विषयांकडे बघायचं हे कसं कळेल. बाय अँड लार्ज इन्क्लिनेशन आपला असा असतो की मला अमुक विषय सोपा जातो. फॉर एक्झाम्पल बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना पॉलिटी सोपा जातो, कारण सुरुवातच तिथून केलेली असते. बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना जिओग्राफी सोपा जातो. ओके, आणि होतं असं की आपण डायरेक्टली हेच विषय उचलतो सुद्धा की बाबा हा सोपा विषय आहे, ह्याला आपण आधी करून टाकूया आणि तो करून टाकल्यानंतर पुढचा विषय हातात घेऊया, आलं लक्षात. ओके, ऑलरेडी तुमची या विषयाची तयारी झालेली असताना तुम्ही परत हा विषय हातात घ्यायचा की नाही घ्यायचा कसं ठरेल, ह्याच्यासाठी आधी डोक्यामध्ये असा कुठलाही विषय आणण्याऐवजी तुम्ही काय करा, सगळ्यात पहिल्यांदा हा जो दुसरा मुद्दा आहे ह्याची सुरुवात करा. ओके, म्हणजे काय करायचंय, पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचा आहे
एखादा PYQ म्हणजे PYQ म्हणायच्या ऐवजी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डायरेक्ट. आलं लक्षात? ओके, येस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घ्यायचा डायरेक्टली. कोणताही घ्या, तुम्हाला जो हवा आहे तो. लेटेस्ट घेतला तर बेस्ट, जो आता लेटेस्ट झालेला आहे 2023चा 2022चा असा पेपर घ्यायचा. वेळ लावून तो सोडवायचा. आलं लक्षात? वेळ लावून. कसं माझं नाही ना अभ्यास झाला, मी गॅप घेतला होता, मी तर तुम्ही तो वाला विद्यार्थी आहे ज्याला तयारीची आवश्यकता आहे. ठीक आहे, तुला कुठल्या विषयाची तयारी करायची तेच आपण ठरवतोय ना, आहे की नाही? हा वाला विद्यार्थी जरी असेल तरी पेपर घ्यायचा. ओके, तो पेपर घेतल्यानंतर 2 तास वेळेत लावून सोडवायचा. 9 ते 12 याच सकाळच्या 9 ते 12 या वेळेतच तो पेपर सोडवलेला पाहिजे कंपल्सरी. ते नंतर सांगतो मी तसं का बरं आहे ते. आलं लक्षात? ओके, त्याच वेळेत तुम्ही तो पेपर जो आहे तो सोडवलेला पाहिजे. तो सोडवायचा आणि त्याच्यानंतर एक छोटस अनालिसिस करायचं. म्हणजे हे एवढे असे विषय, ओके, ह्या विषयांचा असं एक कॉलम तयार करायचा. ओके, इथं लिहायचे किती करेक्ट आले, किती रॉंग झाले, किती नॉट अटेम्प्टेड आहेत. आलं लक्षात? ओके, विषयवार लिहायचं. एक पेपरचा अनालिसिस करायला काहीही लोड जात नाही. आलं लक्षात? ओके, हे केल्यानंतर तुम्ही असं लिहिणार, फॉर एक्झाम्पल इतिहासामध्ये किती, आता प्रत्येक याच्यामध्ये प्रश्नांची संख्या काही फिक्स नसते, थोडी कमी जास्त असते. आलं लक्षात? ओके, पण तरी सुद्धा जेव्हा तुम्ही इथे लिहिता की कुठल्या कुठल्या विषयाचे किती करेक्ट आहेत, काही आकडे उगाच इमॅजिनरी आकडे लिहूया आपण. लेट से माझे इथे 3 करेक्ट आले, 4 रॉंग झाले, 1 नॉट अटेम्प्टेड. लेट से इथे माझे 4 करेक्ट आले, 3 रॉंग झाले, 0 नॉट अटेम्प्टेड. लेट से हा तिसरा कोणता तरी अजून एक विषय आहे, 5 करेक्ट झाले, ओके, 2च रॉंग झाले, 0 नॉट अटेम्प्टेड. इथं 7च्या 7 करेक्ट आहेत. आलं लक्षात? ओके, एकही रॉंग नाहीये, एकही नॉट अटेम्प्टेड नाहीये. आलं लक्षात? ओके, ह्याच्यावरून तुम्हाला ऑटोमॅटिकली आता एखादा विषय जो आहे तो कळायला लागतो की कुठल्या विषयाकडे मला आधी बघणं आवश्यक आहे. अजून एखादा विषय लिहून ठेवू आपण तात्पुरता, की इथं लेट से 3च करेक्ट झाले, 5 रॉंग झाले आणि 0 नॉट अटेम्प्टेड. आता तुम्ही मला सांगा, इथं मी नंबर देतो 1 2 3 4 5 विषय. कुठल्या विषयाची तुम्ही आधी तयारी करणं आवश्यक आहे रे? कुठल्या विषयाची तयारी? त्याला काही नावच दिले नाहीत, हिस्ट्री जिओग्राफी. फक्त त्या अनालिसिस वरून तुम्ही मला सांगा तुम्ही कुठल्या विषयाची आधी तयारी करणं आवश्यक आहे. 5 नंबरची. का बरं? कारण खूप चुकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चला बघा गंमत सांगतो मी तुम्हाला, रॉंग आहेत. समजा हेच जर असे असले असते की 2 रॉंग आहेत, 3 नॉट अटेम्प्टेड आहेत, तरी एक ठीकठाक समाधानाची गोष्ट होती की कळतंय मला की कुठला नॉट अटेम्प्ट, म्हणजे अटेम्प्ट नाही करायचं, स्किप कुठला करायचं. बरोबर, ते पण नाही कळत आणि ते चुकून जात आहेत, मग मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. सो तुम्ही असे विषय शोधायचे की ज्यांचे तुमचे जास्तीत जास्त रॉंग होत चाललेत, ज्यांचे तुमचे जास्तीत जास्त रॉंग होत चाललेत. स्पेसिफिकली जेव्हा करेक्ट आलेल्या प्रश्नांची संख्या ही रॉंग पेक्षा कमी असेल अशा विषयांची आधी तयारी करायची. आलं लक्षात? आणि मी तुम्हाला सांगतो, ते विषयांचा अभ्यास करत असताना कंटाळा येतो. ओके, रिझन इज कारण ते विषय ऑलरेडी तुम्हाला जड चाललेत आणि ते जड जाणारे विषय तुम्ही मग असा विचार करायला जाऊ दे ना बाबा, त्याऐवजी 3 नंबरचा विषय घेतो. 3 नंबरचा विषय हातात घेतला की सगळं ओळखीचं असतं ना, मज्जा येते एकदम. लेट्स से फॉर एक्झाम्पल 3 नंबरचा विषय पॉलिटी असेल. ओके, मग पॉलिटी हा विषय हातामध्ये घेतला तर त्याची मज्जा येते एकदम तुम्हाला ताबडतोब, की अरे हा मला फंडामेंटल राईट्स माहिती आहेत, फटफट फटफट वाचून पुढे जातो. ओके, मला मूलभूत हक्क माहिती आहेत, फटफट फटफट वाचून पुढे झालो. ह्याच्याने होतंय काय, तुमचा इगो सॅटिस्फाय होतोय की मला येते. रियालिटीमध्ये तुमच्या मार्कांच्या दिशेने काही वाटचाल होतीये का? नाही. तुम्हाला जे येते फक्त तेच तुम्हाला माहिती पडतं की हे मला येते. आपला मुद्दा असा आहे की जे येत नाहीये त्याच्याकडे जायचंय. लक्षात? समजा एका पेपरच्या अनालिसिस मधून तुम्हाला हे कन्फर्म नाही लक्षात आलं तर अजून एखादा पेपर सोडवा. जर हा 23चा पेपर तुम्ही घेतला असेल तर हा 24चा पेपर घ्या. आलं लक्षात? ओके, सेम दुसऱ्या दिवशी सकाळी तो पेपर घ्यायचा, दुपारी त्याचं अनालिसिस करायचं, सेम एक्झॅक्ट अनालिसिस. आणि तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये बघून जर एखादा विषय असा सापडला की त्या विषयाचा मला चांगला अभ्यास करणं आवश्यक आहे, तो विषय घ्यायचा. असे 3 विषय शोधून काढायचे. लेट्स से इथं तुम्ही जसा हा 5 नंबर म्हणालात, मला व्यक्तिशः हे 2 विषय पण वाटले की बाबा करायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, मग त्याच्याकडे आपण जायचं आणि त्या विषयांच्या पासून सुरुवात करायची. सो पहिला मुद्दा, तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासासाठीचा विषय कसा निवडायचा हे मी तुम्हाला समजून सांगितलं. सो सब्जेक्ट निवडला, हा तुमच्या ह्याच्यामधला पहिला टप्पा झाला. आलं लक्षात? की कुठल्या सब्जेक्टची मी रिव्हिजन करणार आहे.
आलं लक्षात? ओके, येस. मग ते सब्जेक्ट निवडल्यानंतर आता तुमचं डे टू डे वेळापत्रक कसं असलं पाहिजे आणि तुम्ही कुठल्या वेळेत अभ्यास केला पाहिजे ते तुम्हाला समजून सांगतो, आणि ते का बरं, आणि मग त्याच्यानंतर आपण 60 दिवसाचा टाइम टेबल बनवूया. ठीक आहे? ओके. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही नाईट मध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी असा, डे मध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी असा, जॉबवाले असा, कसले पण असा, आता मात्र इथून पुढे कंपल्सरी रोज सकाळी 6ला उठायचंय म्हणजे उठायचंय. का बरं? ओके, आपण आठवायचा प्रयत्न करूया तो दिवस ज्या दिवशी तुमची प्रिलिम्स असणार आहे. त्या दिवशी तुम्ही किती वाजता उठणार रात्री? ओके, 6 वाजता. का बरं 6 वाजता उठायचं? कोण सांगितलं प्रिलिम्सला 6 वाजता उठायला लागतं? कोण सांगितलं? अहो सर, माझं सेंटर कुठे आलंय त्याच्यावर डिपेंड करणार आहे. ओके, कुठे जरी आलेलं असलं तरी सेंटरचा रिपोर्टिंग टाइम किती वाजताचा आहे? 8 वाजताचा. मी तुम्हाला सांगतो 8 वाजता रिपोर्टिंग टाइम असतो ना, आपली इच्छा असते आपण तिथे 7:30-7ला पोहोचावं. बरोबर आहे? कुठला सेंटरचा सीट नंबर काय आहे बाबा, ते काय व्हेरिफिकेशन, थंब बीम काय, आधार कार्ड, झेरॉक्स बिरॉक्स सगळे उद्योग असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपली इच्छा असते आपण तिथे 7:30-7ला पोहोचावं. स्वतःची गाडी असेल तर ठीक आहे. ओके, स्वतःची गाडी नसेल, पब्लिक ट्रान्सपोर्टने वगैरे जावं लागणार असेल तर तो प्रवासाचा 1 तास आधी ऍड करा, म्हणजे 6:30ला घरातून निघावं लागणार आहे. येस ऑर नो? 6:30ला घरातून निघावं लागणार आहे. तुम्ही सुपरमॅन जरी असाल तरी फास्ट सकाळची कामं आवरण्यासाठी तुम्हाला अर्धा तास तरी लागेल, म्हणून 6 वाजता उठायचं. एक्झामच्या दिवशी तुम्ही 6ला उठलायत म्हणून तुम्ही 4-5 तासानंतर नेमके 10 वाजता असे ग्रॉगी होणार असाल, तुमचे डोळे असे असे होणार असतील, परवडणार आहे का आपल्याला? नाही. तुमच्या शरीराला आजपासून सवय लावा सकाळी 6ला उठायची. लक्षात? 6ला उठायचं आणि त्याच्यानंतर 6ला आवरावरी केल्यानंतर 6:30 ते 7:30 हा तुमचा प्रवासाचा काळ आहे, लायब्ररीमध्ये पोहोचण्याचा काळ आहे. तुम्ही लायब्ररीवाले विद्यार्थी आहात, काही ऑनलाईन विद्यार्थी असतील ते घरच्या घरी असतील तर त्यांनी 6:30ला लगेच अभ्यासाला लागायचं. घरचे जे विद्यार्थी आहेत ते. ओके, जे लायब्ररीवाले विद्यार्थी आहेत त्यांनी या 1 तासामध्ये तुम्हाला काय नाश्ता करायचा आहे, काय खायचंय प्यायचंय सगळे उद्योग करून 7:30ला लायब्ररीमध्ये टच व्हायचं. आलं लक्षात? ओके, येस. 7:30 नंतर फोटो काढायचा. आता कुठे काय लिहित बसतात? आलं लक्षात? 7:30 ते 9 असा 1.5 तास तुमच्याकडे शिल्लक आहे. आलं लक्षात? ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो नंतर. ओके, पण हा पहिला स्लॉट आहे तुमचा अभ्यासाचा आत्ता. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर 9 वाजता तुम्ही पुढचा काय म्हणतात त्याला पेपर जो आहे तो सोडवण्याची तयारी करणे, कुठला पेपर सोडवायचा ते बघणे. आलं लक्षात? ओके, आणि तो सोडवून संपवणे. 3 तास आहेत हे. रियालिटीमध्ये पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 1.25-2 तास बास होतात. आलं लक्षात? तरी तिथे 3 तास दिलेत. ह्या 3 तासाचा नियम खूप कडक आहे. ह्या 3 तासामध्ये तुम्हाला पाणी प्यायला जाण्याची परवानगी नाही, तुम्हाला मोबाईल पाहण्याची परवानगी नाही, तुम्हाला बाथरूमला जाण्याची परवानगी नाही, काहीच नाही. का बरं असं? कारण ऍक्च्युअल एक्झामच्या दिवशी सुद्धा या 3 तासामध्ये तुम्हाला हलता येणार नाहीये. आलं लक्षात? हलता येणार नाही म्हणजे या टेबलावरचं उठून त्या टेबलावरती सुद्धा जाता येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मान खाली घातल्यानंतर वरती बघायला सुद्धा तुमच्याकडे तेव्हा चान्स नाहीये किंवा वेळ नाहीये. बरोबर आहे? व्हॉट यू आर डुईंग इज यू आर ट्रेनिंग युअर बॉडी की ह्या वेळेमध्ये तू एका जागी स्थिर बस आणि माझ्या डोक्याला कॉन्सन्ट्रेट करू दे. आलं लक्षात? पण ह्या वेळेत अभ्यास नाही करायचा. मग ह्या वेळेत काय करायचं? कंपल्सरी पुढचे 60 दिवस रोज एक पेपर सोडवायचा. ओके, बाजारामध्ये खूप ठिकाणी पेपर्स मिळतात. तुमच्या मित्रमैत्रिणींनी कुठल्या ना कुठल्या टेस्ट सिरीज लावलेल्या असतील. ऑनलाईन खूप साऱ्या टेस्ट सिरीज चांगल्या अवेलेबल असतात. त्या टेस्ट सिरीजचे पेपर आणायचे आणि ते पेपर सोडवायचे. खूप सारे विद्यार्थी असे असतील की सर आमचे खूप सारे पेपर ऑलरेडी सोडवून झालेत, मग त्याच्यातले काही पेपर जे तुम्हाला जड गेले होते अशा प्रकारचे पेपर परत सोडवायला घ्या. पण या 60 दिवसांमध्ये मिनिमम 50 पेपर तुम्हा लोकांना सोडवायचे, हे लक्षात घ्या. 60 दिवसांमध्ये मिनिमम 50, याचा अर्थ मधले कुठले तरी 10 दिवस गेले आणि एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत पेपर सोडवत आहेत असं नाही. आलं लक्षात? ओके, या 60 दिवसांमधले पहिले 50 दिवस रोज एक पेपर सोडवलाय आणि शेवटचे जे 10 दिवस आहेत या 10 दिवसांमध्ये हे जे 50 पेपर आहेत ह्यांची रिव्हिजन केली आहे असं आपल्याला करायचं. ठीक आहे, रिव्हिजन करायचं म्हणजे काय करायचं? फक्त आणि फक्त ह्याच्यामध्ये जे रॉंग झाले होते आणि जे नॉट अटेम्प्टेड होते ते प्रश्न बघायचे. सर मी अंदाजे सोडवला होता तरी करेक्ट झाला, तो बघू की नको? नाही बघायचं. भाऊ तो अंदाजे सोडवून पण करेक्ट करतोय त्या प्रश्नाला, अजून कुठे बघतो त्याला? आलं लक्षात? ओके, कधी पण लक्षात घ्या, जसं आपल्या पोटाची एक सर्टन कॅपॅसिटी असते,
की बाबा एवढं ह्याच्यापेक्षा जास्त आपण खाऊ शकत नाही, बरोबर आहे. तशी आपल्या मेंदूची पण कॅपॅसिटी असते की एक सर्टन अमाऊंट ऑफ डेटा आपण पर डे कंझ्युम करू शकतो आणि त्याला मेमरीमध्ये कन्वर्ट करू शकतो. आलं लक्षात. नाव कल्पना करा की एवढं हे तुमचं डेटाचं ताट भरलंय. आलं लक्षात. ओके, या डेटाच्या ताटापैकी तुमची इच्छा काय आहे? ज्या गोष्टी तुम्ही नॉर्मली चुकवताय त्या पाठ व्हायला पाहिजे का ज्या गोष्टी तुम्ही नॉर्मली चुकवत नाहीयेत त्या गोष्टी पाठ व्हायला पाहिजे? जे चुकतंय ते पाठ व्हायला पाहिजे की नाही? ओके, तुम्ही जर तुम्हाला जे ऑलरेडी येत आहे म्हणजे जे करेक्ट केलेत प्रश्न त्यांची रिव्हिजन करत बसलात तर तुमच्या मेंदूची क्षमता संपून जाईल. बरोबर आहे. शेवटी तुम्हाला जाणवो अथवा न जाणवो मेंदू शेवटी लक्षात ठेवतो की आज दिवसभरामध्ये मी काय काय केलं. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी येत असलेल्या विषयांचा जर तुम्ही परत परत रिव्हिजन केली असेल तर तिथे त्याची क्षमता संपून जाते. त्याच्या पुढे तुम्ही काहीही वाचाल ना तर धुंदलं लक्षात राहतं, फार काय असं पक्क लक्षात राहत नाही. पण तेच ईच अँड एव्हरी पॉइंट जो मला येत नव्हता, जो माझा चुकत होता, असे पॉइंट जर तुम्ही रिवाइज केले तर ते पॉइंट तुमच्या जास्त लक्षात राहतील. अशा परिस्थितीमध्ये आपण गृहीत धरूया की पर डे तुम्ही असे 200 पॉइंट्स वाचले असतील तर त्याच्यातले निदान 160 पॉइंट्स तरी तुमच्या लक्षात राहतील. आलं लक्षात. फक्त रॉंग आणि नॉट अटेम्प्टेड हे शेवटच्या 10 दिवसांमध्ये बघायचं. म्हणजे पर डे एक पेपर सोडवायचाच आहे, कंपल्सरी सोडवायचा आहे. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर 12 वाजता तुम्हाला ब्रेक मिळेल. 12 ते 12:15 15 मिनिट्स ओनली. आलं लक्षात. नॉट मोर दॅन दॅट. ह्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा डबा खायचा आहे. तुमचा टिफिन येत असेल टिफिन खायचंय. मेस लावलेली असेल तर मेसवाल्याला सांगा की मला डबा आणून दे पुढचे 2 महिने. घरचे लोक असतील तर घरून मग सकाळी सकाळी येतानाच डबा घेऊन या. त्या दिवशी ऍक्च्युअल एक्झामच्या दिवशी तुम्ही डबा घेऊन जाणार आहात घरून. आलं लक्षात. तो डबा तुम्ही म्हणाल सर 15 मिनिटं का दिले? त्याच्या पुढचे 45 मिनिटं मला तुम्हाला नॅप घ्यायला लावायचे. 12:15 ते 1 हा कंपल्सरी नॅप पिरियड. सर अहो मी दुपारी झोपत नाही. ओके, झोपायचंच कंपल्सरी. आणि ते सुद्धा रूम वरती जाऊन पलंगावरती आडवं पडायचं नाही. ओके, हेड डाऊन करणं समजतं तुम्हाला? टेबलावरती असं 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 झोपायचं. ओके, तसंच झोपायचं कंपल्सरी. आलं लक्षात. त्याच्याने तुमच्या मेंदूला एक चांगली विश्रांती मिळायला पाहिजे. रिझन सांगतो त्याच्या मागे, कारण तुमचा पुढचा जो पेपर आहे तो आहे मॅथ्स आणि रिझनिंगचा. आलं लक्षात. मॅथ्स आणि रिझनिंग जेव्हा तुम्ही चांगली रेस्ट घेतलेली असते, मेंटल रेस्ट, ओके, तेव्हा खूप सुपर डुपर फास्ट वेगाने काम करतं. आलं लक्षात. ओके, या वेळेमध्ये तुम्ही झोप घ्यायची. तुम्ही म्हणाल मग जाऊ दे 2 वाजेपर्यंत झोपतो, जर रेस्टच पाहिजे तर 2 वाजेपर्यंत झोपतो ना, 2ला पेपर आहे की नाही? तसं नाही करायचं, त्याच्याने सुस्ती येते. ओके, 45 मिनिट्स इज मोर दॅन इनफ नॅप. ओके, त्याच्यानंतर 1 वाजता उठा. ओके, तुम्हाला तिथे ताबडतोब पुढची रिपोर्टिंग टाइम 2चा असतो. तोपर्यंत काही छोटी मोठी रिव्हिजन करायची आहे ती रिव्हिजन करा. आलं लक्षात. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल एक्झामला जा. पण आता तुम्ही इथे रोज करत असताना काय करणार आहे तर इथे आपण 1 ते 5चा स्लॉट टाकणार आहोत. होय. ओके, 1 ते 5चा स्लॉट म्हणजे 2 ते 5चा पेपर जो आहे हा पेपर सुद्धा ह्याच्यात कव्हर होईल. परत इथे सुद्धा एक छोटासा रूल आहे. काय रूल आहे की 1 ते 5चा जो स्लॉट आहे ह्याच्यामध्ये 1 ते 2 तुम्ही उठलात, पाणी प्यायला गेलात, बाथरूमला गेलात चालेल, पण 2 ते 5 जागेचं हलायचं नाही. बिकॉज ऍक्च्युअल एक्झामच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हलता येणार नाही. तुम्ही आजपासून जर रोज हा शेड्यूल जर फॉलो करायला लागलात तर तुमच्या शरीराला ऑटोमॅटिकली तिथं स्थिर बसण्याची सवय लागते. स्थिर बसणं ही जर फाईट तुमच्या शरीराला करावी लागली नाही, त्या कम्फर्टेबली स्थिर बसायला लागलं तर तुम्ही स्वतः मला येऊन सांगाल की सर ह्याच्यामुळे आमचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त वाढलं होतं. परीक्षेमध्ये बिलकुल आम्हाला बेचैन होत नव्हतं, इकडे तिकडे जात नव्हतो. परीक्षेतल्या हॉलमधला फॅन कचकच कचकच वाजत होता तरी तिकडे लक्ष गेलं नाही. सर मी परीक्षेला नेमका जिथे होतो त्याच्या शेजारी मंगल कार्यालय होतं, तिथं बँड बाजा वाजायला लागला, अचानकच माझ्या आवडीचं गाणं वाजायला लागलं. काही डिस्टर्ब होणार नाही तुम्हाला, प्रोव्हाइडेड यू शुड बिकम कम्फर्टेबल इन दॅट टाइम. त्या वेळेमध्ये मला उठावं नाही लागलं पाहिजे, त्या वेळेमध्ये मला बाथरूमला नाही जावं लागलं पाहिजे, पाणी प्यायला नाही, काहीच नाही, फोन नाही आले पाहिजेत, काहीच नाही. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर आता हा 5 वाजता काही मुलं तुमच्यातले चहा वगैरे पित असतील. किती जण चहा पितात दुपारी 4 वाजता 5 वाजता वगैरे? किती वाजता पिता? पटपट पटपट सांगा. 5 वाजता, 6 वाजता, 5 वाजता, 6. चहा नाही पित. ओके, तुमचं तरी सगळ्यांचं चांगलं आहे की तुम्ही सगळे 5 वाजता पिताय. ओके,
माझी एक विद्यार्थिनी आहे, नंतर तिने युपीएससीत सिंगल डिजिट रँक आणला. ओके, पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये म्हणजे अगदीच ड्रास्टिकली फेल झाली ती सीसॅट मध्ये. ओके, त्याच्या मागचा रिझन होता तिला 4 वाजता चहा प्यायची सवय होती. ओके, आणि ऍक्च्युअल पेपर मध्ये सुद्धा तिला 4 वाजता ती चहाची तलब नसते, ऍक्च्युअली शुगरची तलब असते. चहाची काही तलब बिलब येत नसते, ती शुगरची तलब असते. ओके, आणि तिला ते दर 5-6 प्रश्नांच्या नंतर आठवायला लागलं चहा पिऊया यार, असं झालं. तिने स्वतः सांगितलेला किस्सा आहे. ओके, तुम्हाला कदाचित चहा जरी आठवत नसेल तरी बेसिक बेचैनी निर्माण होते त्यावेळेस, चहा पिऊया यार, किंवा पाठीमागे जाऊया, किंवा आळस देऊया, किंवा शोल्डर ऍडजस्ट करूया, हे सगळं चालू होतं. हे नॉर्मल आहे, शुगरच्या क्रेविंगचे सिम्पटम्स असतात हे. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे तुमचं जर ऑनलाईन विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी असतील, कोण कोण आहेत, राधा आहे, सतीश जाधव आहे, आलं लक्षात? ओके, येस, तुम्हा लोकांचं जर असं काही असेल की मला 4 वाजता चहा वगैरे प्यायची सवय आहे किंवा इच्छा आहे, तर ते बंद करा. तुमची चहा जी आहे ती 5 किंवा 5:15 इज व्हेरी परफेक्ट. आलं लक्षात? 5:15च्या पुढे शिफ्ट करा. पिणार असाल तर कंपल्सरी, मी पितच नाही मग आता 5:15ला चहा पिऊ का, असा प्रश्न नाहीये. आलं लक्षात? ओके, येस, पितच नसाल तर आनंदच आहे. आलं. असा कोणी असेल की सर शिफ्टच नाही होत आहे, तर मग एक्झामच्या दिवशी तुमच्या कंपास बॉक्समध्ये चॉकलेट्स हवेत. त्याच्यात सुद्धा ते अल्फेनलिबे वगैरे टाईपचे जे चॉकलेट्स आहेत ना, ज्यांचे ते शुगर कॅन्डी टाईप असतात, आलं लक्षात, ते तोंडात ठेवले की धीरे 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 विरघळतात. आलं लक्षात? ते वाले चॉकलेट तुम्ही सोबत ठेवा. 4 वाजता तुमचा चहा पिण्याचा वेळ झाला, तुम्हाला क्रेविंग हो अथवा न हो, चॉकलेट तोंडात टाकून द्यायचं. आलं लक्षात? तुमची बेचैनी ताबडतोब तिथे थांबते. आलं लक्षात? आत्तापासून चॉकलेटची सवय लावू नका इथे बसलेले. ओके, जर तुम्हाला 4 वाजता चहा प्यायची सवय असेल तरच चॉकलेट, अन्यथा चॉकलेटची आवश्यकता नाही. ओके, ते पण नियंत्रणात येत नसेल तर 5:15च्या नंतर चहा. ओके, येस, जर तुमचा चहा वगैरे सगळा प्रकार जो आहे हा 5:30ला संपला, आलं लक्षात? ओके, तर 5:30च्या पुढे परत तुम्हाला 8:30 पर्यंत, आणि त्याच्यानंतर 8:30च्या नंतर 1 तासाचा गॅप, 9:30च्या नंतर परत 11:30 पर्यंत असा वेळ तुम्हाला मिळेल. 11:30 ते 6:30 तुम्हाला 7 तासाची झोप मिळेल. आलं लक्षात? ओके, येस. आता तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये आम्हाला बाकीचे काहीही उद्योग करायला वेळ नाही राहिला. फॉर एक्झाम्पल, एखादा विद्यार्थी असा असू शकतो, म्हणेल सर मला स्वयंपाक असतो, मी मेस नाही लावली, मी रूमवरती स्वतःच बनवून खातो. भाऊ 2 महिने तू मेस लाव. ओके, परवडेल ते तुला. आलं लक्षात? तू समजा स्वयंपाकामध्ये दिवसाचे 1 तास जरी घालवत असशील तरी सुद्धा तुला म्हणजे 60 दिवसांचे 60 तास एक्स्ट्रा मिळणार आहेत. आलं लक्षात? ओके, त्याच्यामुळे तू मेस लाव. सर स्वयंपाक वगैरे करायला वेळच नाहीये म्हणूनच ठेवलेला नाहीये. आता तुम्ही फक्त इथे बघा, तुमचा हा पेपर प्रॅक्टिसचा कंपल्सरी वेळ सोडला तर तुमच्याकडे किती तास शिल्लक आहेत. इथे सकाळी 1.5 तास मिळाला, आलं लक्षात? त्याच्यानंतर या इथे 4 तास मिळाले, त्याच्यानंतर या इथे 3 तास मिळाले, आणि त्याच्यानंतर या इथे 2 तास मिळाले. आलं लक्षात? ओके, मी तुम्हाला किती तास पर डे म्हणालो होतो? 10 तास पर डे. तुम्ही हिशोब लावला तर 10.5 तासांचा इथे हिशोब दिसेल तुम्हाला. तुम्हालाही माहितीये की एवढे 10.5 तास जर आपण अभ्यासाला बसलो, सुपर सिन्सिअरली अभ्यास केला, तरी त्याच्यातला 10 तासच अभ्यास होणार आहे. बरोबर आहे? म्हणून मी तुम्हाला तिथे 10 तास सांगितले होते. आलं लक्षात? म्हणजे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करून सुद्धा तुम्हाला जाणवेल की बाबा 10 तास जे आहे, या 10 तासांपेक्षा जास्त अभ्यास पर डे आता पॉसिबल नाही. मध्ये मला 3 तासाचा पेपर सोडवायचा आहे. राईट? आलं लक्षात? ओके, आता या 10 तासांचं काय करायचं हा भाग आपल्याला बघायचा आहे. आलं लक्षात? ओके, येस. ह्याच्यामध्ये या इथे 1 ते 5चा जो ड्युरेशन आहे, ह्याच्यामध्ये आठवड्यातले कोणतेही 2 दिवस तुम्हाला जे आवडतील ते सीसॅटचा पेपर सोडवा. इररिस्पेक्टिव्ह ऑफ कुठला टॉपिक चाललाय, मला कुठला टॉपिक जड जातो, सोपा जातो, अवघड जातो, काहीही नाही. आठवड्यातले 2 दिवस तुम्ही पेपर सोडवायचा. आलं लक्षात? जर पहिला पेपर, दुसरा पेपर किंवा पहिल्या 5 पेपर मध्ये तुम्हाला जर 70 मार्काच्या वरती स्कोर नाही करता आला, निगेटिव्ह जाऊन 70च्या वरती जर स्कोर नाही करता आला, तर हा जो सराव आहे हा पर वीक 3 पेपरला शिफ्ट करायचा. ओके, जर तुमचा स्कोर पर पेपर 140-150च्या वरती चालला असेल तर पर डे 1 पेपरला आणायचा. आलं लक्षात? ओके, पण तुम्ही 70 ते 140च्या दरम्यान स्कोर करत असाल सीसॅट मध्ये 2 तासामध्ये, ओके, तर पर वीक 2 पेपर सोडवणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये आमचं तर मॅथ्स रिझनिंगचे काही टॉपिकच राहून गेलेत. हरकत नाहीये, ह्याच्यामध्ये माझी इच्छा ही आहे की तुमचा प्रामुख्याने जो पॅसेज कॉम्प्रेन्शन नावाचा पार्ट असतो त्याचा सराव व्हावा.
उतारा वाचणं, त्या उतार्यातले प्रश्न सोडवणं, योग्य पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर शोधणं आणि त्याला टिक करणं, हा जो सराव आहे हा सराव तुमचा त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. 70च्या खाली मार्क येत आहेत ह्याचा अर्थ तुम्हाला जास्त सरावाची गरज आहे म्हणून एक पेपर वाढवला. 150च्या वरती मार्क येत आहेत ह्याचा अर्थ तुम्हाला तेवढ्या सरावाची गरज नाही म्हणून तुमचा एक पेपर कमी केला. आलं लक्षात? ओके. हा एवढं मात्र आहे की पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला पर वीक 2 पेपर सोडवायचे, ते फिक्स दिवस पाहिजेत. असं नाही की अरे या आठवड्याचे 2 पेपर राहिलेच आहेत मग शनिवार शुक्रवार आणि शनिवार 2 दिवस सोडून टाकले, तसं नाही पाहिजे. फिक्स पाहिजे की या दिवशी मी सोडवणार आहे. ओके. लेट से फॉर एक्झाम्पल बुधवार आणि शुक्रवार. ओके. मग दर बुधवारी आणि दर शुक्रवारी तुमचा एक सीसॅटचा पेपर व्हायलाच पाहिजे. ओके. तो कुठून आणायचा आहे, काय आणायचं आहे ते सगळं संडेलाच करून ठेवायचं. या आठवड्याचे माझे हे 7 जीएसचे पेपर, हे 2 सीसॅटचे पेपर. ओके. मी एवढे बघणार आहे. हे पेपर असे आहेत की ज्यांचे ऍक्च्युअल एक्झामच्या आधी रिव्हिजन करण्याची काहीही आवश्यकता नाही. आलं लक्षात? त्यांची काही रिव्हिजन करायची नसते. जीएसचे पेपर मात्र असे आहेत की ज्यांची ऍक्च्युअल एक्झामच्या आधी आवश्यकता आहे. आलं लक्षात? ओके. सर मग बाकीचे दिवस काय करायचे? इथं पेपर सोडवायला सुद्धा आम्हाला किती 2 तास आणि रिव्हिजन करायला 2 तास लागणार आहेत, राईट? बरोबर आहे. आलं लक्षात? ओके. मग त्याच्यानंतर बाकीचे दिवस काय करायचे इथे? ओके. तर आता मात्र तुमच्या अभ्यासामध्ये असलेला जो प्रॅक्टिस नावाचा कंपोनंट आहे तो पूर्ण कव्हर आपण करून टाकलाय. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुमची जी प्रॅक्टिस होणार आहे ती तिथे कव्हर होणार आहे. उरलेले कोणते कोणते कंपोनंट आहेत बघा. रिव्हिजन, करंट अफेअर्स आणि तुमच्या सीसॅटचा सराव. आलं लक्षात? ओके. येस. मग ह्याच्यामध्ये आता थोडस लक्ष देऊन बघा. ओके. तुमची रिव्हिजन कुठे चाललंय? रिव्हिजन करण्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात प्राईम वेळ आहे हा. आता तो इथेच का टाकायचा ते पण समजून सांगतो. तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल परीक्षेला जाणार आहात त्या परीक्षेला तुम्ही सकाळी सकाळी तिथे जाता आणि संध्याकाळी परत येता, म्हणजे दिवसभर तुमचा अभ्यासाचा तेवढा वेळ नसतो. बाकीचा मात्र आदल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी फुल रिव्हिजन करणार असता. संध्याकाळच्या वेळेला तुमची रिव्हिजन करण्याची एकदम कॅपॅसिटी चांगली पाहिजे. आलं लक्षात? ओके. या इथं तुम्हाला 7 तास सलग मिळतात. आलं लक्षात? काय आहेत? 7 तास सलग, म्हणजे मध्ये 1 तासाचा जेवण्याचा गॅप आहे. आलं लक्षात? पण उरलेले 7 तासच आहेत ना. 3 आणि 2 5 तास आहेत ना. 5 तास, सॉरी 7 तास नाही 5 तास. तरीच मी चुकलो, एवढे 7 तास कसं करणार? आलं लक्षात? 5 तास सलग मिळतात. ह्या 5 तासामध्ये तुमचे जे विषय ठरले होते ना, ओके, आठवत आहे का? या इथे विषय ठरवले होते आपण. ओके. त्या विषयांची रिव्हिजन करायची. आलं लक्षात? प्रॅक्टिस झाली, रिव्हिजन पण झाली. रिव्हिजनसाठी परत एक छोटासा वेळापत्रक आहे मंथली वाला. ओके. ते पण मी देणार आहे. शेवटी समराइज्ड फॉर्मॅटमध्ये सगळं सांगणार पण आहे, काळजी करू नका. सो रिव्हिजन जी आहे ही रिव्हिजन पण झाली. आलं लक्षात? सब्जेक्ट, कुठल्या सब्जेक्टची रिव्हिजन करायची ते ठरवून आहे ते. आलं लक्षात? ओके. मग त्या सब्जेक्टची रिव्हिजन पण झाली. ओके. त्याच्यानंतर पुढचा आहे सीसॅटचा सराव आणि करंट अफेअर्सचा सराव. आलं लक्षात? या इथे तुमच्या आठवड्यातले काही दिवस शिल्लक राहतात पेपर सोडवल्यानंतर. ह्याच्यामध्ये तुम्ही सीसॅटचा सराव करायचा. म्हणजे जिथे पेपर नाही सोडवले त्या दिवशी मॅथ्स आणि रिझनिंग किंवा तुम्हाला कुठला टॉपिक जड जातोय अशा टॉपिकचा सराव करायचा. फिक्स आहे ते त्याच वेळेमध्ये. आलं लक्षात? ओके. म्हणून तुमचा जो तिसरा पार्ट आहे सीसॅटचा, ओके, तो पण ह्याच्यामध्ये कव्हर झाला. आलं लक्षात? ओके. आणि 4 नंबर आहे करंट अफेअर्स. ओके. हा या 1.5 तासामध्ये करायचा एव्हरी डे. आलं लक्षात? आय होप की तुम्ही आतापर्यंत जेवढे तुमचे सिम्प्लिफाईड वगैरे काहीतरी पुस्तक वापरून करंट अफेअर्स करून ठेवले असतील आतापर्यंत. हे कधीपासून कधीपर्यंतचे करायचे असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर माझं म्हणणं आहे की ठीकठाक अभ्यास झालेल्यांनी फार फार तर जून पर्यंत शिफ्ट व्हा किंवा सप्टेंबर पर्यंत शिफ्ट व्हा. आलं लक्षात? ओके. येस. पण ज्यांचा अजून फार अभ्यास नाही झाला, बाकीचे विषय पण करायचे, त्यांनी फक्त जून पर्यंत जरी करंट अफेअर्स केले तरी काम भागणार आहे. सप्टेंबर पर्यंत यायची गरज नाही. तुमचे पेपर जे आहेत त्या पेपर्समध्ये जून पर्यंतचेच करंट अफेअर्स असणार आहेत. त्याच्या पुढचे करंट अफेअर्स येणार नाहीत. आलं लक्षात? ओके. सो जून पर्यंतचे करंट अफेअर्स तुम्ही केले तरी तुमचं काम भागणार. तर ह्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी 2 टाईपचे असतात. एक असतात जे न्यूज पेपर मधून करंट अफेअर्स करतात आणि दुसरे असतात ते काहीतरी सिम्प्लिफाईड किंवा मंथली मॅगझिन वगैरे जे आहेत हे अशा प्रकारचे मॅगझिन्स वापरतात. आता जे 2 महिने आहेत ह्याच्यामध्ये न्यूज पेपर बघण्याची आवश्यकता नाही. ओके. जे मॅगझिन्स आहेत, मंथली मॅगझिन्स आहेत ते बघायचे. लक्षात? त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करणार ती तुमची जी काही पद्धत असेल ती बघायची. रिझन इज तुम्हाला एकतर पहिली गोष्ट जे न्यूज पेपर येणार आहेत त्या न्यूज पेपरचा फायदा नाही, कारण ते येणार आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे.
ओके. दुसरी गोष्ट, न्यूजपेपर मधून करंट अफेअर्स शोधत बसावं लागतं आपल्याला की हे महत्वाचं आहे का, हे महत्वाचं आहे का, ते महत्वाचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जेव्हा सिम्प्लिफाईड वगैरे सारखं एखादं पुस्तक वापराल, करंट अफेअर्सचं कोणतंही, म्हणजे मी सांगतोय म्हणून सिम्प्लिफाईड नको, तुम्ही मेजॉरिटी लोक तुमच्या लायब्ररीमध्ये सिम्प्लिफाईड ठेवलेलं दिसतं मला सगळ्यांकडे, म्हणून मी सिम्प्लिफाईड म्हणतोय. तुम्हाला आवडेल ते पुस्तक, पण असं मंथली कंपायलेशन वालं किंवा 3 महिन्याचं कंपायलेशन किंवा 6 महिन्याचं कंपायलेशन अशी जी पुस्तकं असतील ती पुस्तकं तुम्हाला त्याच्यामधून घ्यायची. बरोबर आहे. म्हणजे टोटल तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला आतापर्यंत मी 4 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमचा डेली शेड्यूल काय असला पाहिजे, सकाळी 6:30 ते रात्री 11:30 हा तुमचा डेली शेड्यूल असला पाहिजे. आलं लक्षात. ओके. हा एक मुद्दा सांगितला. दुसरा मुद्दा, त्या डेली शेड्यूल मध्ये कुठल्या वेळेला काय करायचं, स्पेसिफिकली पेपर सोडवणे, आणि त्याला मी म्हणताना गोल्डन अवर्स म्हणत असतो. हे गोल्डन अवर्स तुम्हाला एक्झामसाठी फिजिकली मेंटली तयार करतात. त्याच वेळेला पेपर सोडवायचे, त्याच वेळेला मला मेमराईज करायचंय, त्याच वेळेला माझ्या मेंदूला आठवायचं आहे मी काय काय केलेलं आहे, त्या गोष्टींची सवय लागते. सो ते गोल्डन अवर्सची रोज प्रॅक्टिस करायची. हा आणि हा लक्षात. सीसॅटच्या पेपरची वेळ आणि जीएसच्या पेपरची वेळ, या इथे दुपारची नॅपची वेळ पण 15, जेवणाची वेळ 15 मिनिटं, नॅपची वेळ 45 मिनिटं दिली आहे. तुम्ही फॉलो करा, 1 आठवडा फॉलो करून बघा, तुम्ही स्वतः सांगाल की सर दिस इज व्हेरी बेनिफिशियल. ह्याच्यामुळे माझा दुपारनंतरचा अभ्यास अगदी सकाळच्या एवढ्या फ्रेशनेसनी होतो, हे तुम्ही स्वतः येऊन सांगाल. फक्त त्या 45 मिनिटाला पुढे एक्सटेंड होऊ देऊ नका, बिलीव्ह मी. नाहीतर मग तुम्ही परत हे काय माणसाने काय लावून ठेवले माझ्या पाठीमागे असं सांगाल. आलं लक्षात. ओके. सो तुमचा डेली शेड्यूल आपण बघितलेला आहे, आणि त्या डेली शेड्यूल मध्ये तुमचा पेपर प्रॅक्टिस हा भाग बघितलेला आहे. आता पुढचा तिसरा आणि शेवटचा भाग आहे तो म्हणजे 60 दिवसांमध्ये माझं वितरण कसं करायचंय. ओके. 60 दिवसांमध्ये तुमच्या अभ्यासाचं जे वितरण आहे ते वितरण करत असताना पहिल्यांदा तर ते 3 सब्जेक्ट जे तुम्ही पेपर सोडवून शोधून काढले होते की कुठल्या 3 सब्जेक्टमध्ये मला लोएस्ट मार्क येत आहेत, ते 3 सब्जेक्ट. आलं लक्षात. ओके. त्या 3ही सब्जेक्टला सुरुवातीचे 8, 8 आणि 8 दिवस द्यायचे. ह्याच्यामध्ये तुमचे 24 दिवस जातात. आलं लक्षात. कुठलाही विषय असो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कुठलाही विषय, की सर आता ऑब्व्हियसली कोणी जर असा विद्यार्थी असेल की सर मी आजतागायत जॉग्राफीच बघितलेलं नाही आणि त्याच्यामुळे माझे मार्क जात आहेत, मग त्या विद्यार्थ्याला हा प्लॅन काही कामाचा नाही. आलं लक्षात. आजतागायत जॉग्राफीच बघितलेलं नाही असा विद्यार्थी, मला असं वाटतं की ठीकठाक तुम्ही निदान एकदा तरी जॉग्राफी वाचलेलं आहे, तुम्हाला बेसिक त्याची आयडिया आहे, आणि तुम्हाला त्याची फक्त एक सखोल रिव्हिजनची आवश्यकता आहे. राईट. ओके. मग त्याच्यासाठी समजा लेट्स से तुम्ही जॉग्राफी, पॉलिटी आणि हिस्ट्री असे 3 विषय तुमचे सापडले की ज्याच्यामध्ये तुमचे मार्क जात आहेत, हे तुम्ही विषय घेतले. किंवा एखाद्याला कोणाला सापडेल इकॉनॉमी, सायन्स अँड टेक आणि लेट्स से हिस्ट्री. जे काही तुमचे विषय सापडेल, तुम्ही आत्ता नका ठरवू हा माझे ना हे 3 विषय आहेत, असं नका ठरवू. बिलीव्ह मी, 2 पेपर सोडवा. 2 पेपर सोडवल्यानंतर त्याच्यामधून तुम्हाला अंदाज लागू दे की कुठल्या पेपर सब्जेक्टचे माझे मार्क जास्त येतात आणि कुठल्या सब्जेक्टचे कमी येतात. मग तो विषय जो आहे तो घ्या. ठीक आहे. आलं लक्षात. ओके. येस. हे 24 दिवस झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये अजून सुद्धा 36 दिवस हातामध्ये शिल्लक आहेत. आलं लक्षात. ओके. आणि आता हे जे 36 दिवस आहेत, हे 36 दिवस तुम्हाला वितरित करायचे सगळ्या सब्जेक्टमध्ये, इन्क्लुडिंग हे 3. सो टोटल 6 ह्याच्यामध्ये विभागणी केली आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक. आलं लक्षात. ओके. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक आणि अदर. अजून काही करायचं राहिलं असेल तर. ओके. त्याच्यामध्ये मग एन्व्हायरमेंट सारखा विषय झाला, असे बाकीचे सगळेच विषय झाले. आलं लक्षात. ओके. सीसॅट याच्यात धरलं नाही, त्याच्या मागचं कारण आहे सीसॅटला आपण ऑलरेडी पर डे वेळ अलोकेट करून ठेवलेला आहे, त्याच्यासाठी परत ह्याच्यामध्ये परत ते धरण्याची आवश्यकता नाही. आता या सगळ्या विषयांना परत 6 दिवस अलोकेट करायचं. आलं लक्षात. ओके. येस. 6 दिवस म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सुट्टी कुठेच नाहीये. आलं लक्षात. ती सुट्टी जी आहे ती सुरुवातीलाच आपण 5 दिवस आधीच कॅल्क्युलेट करून ठेवलेली आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही उद्यापासून जर चालू केलं तर हा वेळापत्रक फॉलो करत राहिला तर दसऱ्याच्या दिवशी 1 सुट्टी घेऊ शकाल, तर दिवाळीच्या दिवशी 1 सुट्टी घेऊ शकाल, तर एक्झामच्या आदल्या दिवशी 1 सुट्टी घेऊ शकाल, आणि 2 सुट्ट्या तुमच्या आजारपण बिजारपणासाठी राखून ठेवल्या. किंवा सर हॉल माझं सेंटरच दुसऱ्या गावाला चालाय सर, मग प्रवास करायचा मला 1 दिवसाचा, त्याच्यासाठी राखून ठेवलं.
किंवा तुमचं हॉल तिकीट प्रिंट करण्याची काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी घोळ झालाय, काहीतरी मोठा अजून काही गोष्टी झाल्या, त्याच्यासाठी एखादा दिवस. सो असे 5 दिवस जे आहेत ते आपण या इथे आधीच सोडलेले आहेत, तुम्हाला लक्षात येत असतील. म्हणूनच मी म्हणताना म्हणालो होतो की हे 5 दिवस सप्टेंबरचे म्हणून धरू नका, अभ्यास उद्यापासूनच चालू करा. ओके, पुढे कधीतरी तुम्हाला तो दिवस लागणार आहे अख्खाचा अख्खा, तेव्हा तो दिवस मोकळा सोडायचा. आलं लक्षात? ओके, सो तुमचा अभ्यास जो आहे त्या अभ्यासाचं आता हे जे वेळापत्रक आहे, या वेळापत्रकामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींमध्ये फक्त या इथेच परत लिहितो. रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन करण्यासाठी संध्याकाळी 5:30 तुम्ही अभ्यासाला लागता, ते 11:30 पर्यंत अभ्यास करता. पण त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे 888 आणि 6x6. बरोबर? लक्षात आलं हे काय लिहिलंय ते? राईट. ओके, त्याच्यानंतर प्रॅक्टिस साठी तुम्हाला जीएस ची प्रॅक्टिस एव्हरीडे आहे सकाळी 9 ते 12 आणि सीसॅट ची प्रॅक्टिस मात्र वीकली 2 टाइम्स आहे. ओके, ती 1 ते 5 दरम्यान कधीही करा. माझं म्हणणं आहे 2 ते 5 इज आयडियल टाइम. आलं लक्षात? ओके, पण 1 ते 5 दरम्यान कधीही करा, तुमची चॉईस आहे. आणि ज्या दिवशी पेपर नाहीये त्या दिवशी त्याच वेळेत तोच विषय अभ्यासायचा. मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस, पॅसेजची प्रॅक्टिस, असं करायचं. तुम्हाला जो विषय वीक वाटतो त्याच्यामध्ये, लेट से फॉर एक्झाम्पल पर्सेंटेजेस मला वीक वाटतंय, मी करून घेतो. आलं लक्षात? मला स्पीड टाइम डिस्टन्स वीक वाटतंय, मी करून घेतो. किंवा मला मराठी पॅसेजेस जड जात आहेत, करून घेतो. इंग्लिश पॅसेजेस जड जात आहेत, थोडं आठवडाभर इंग्लिश पॅसेजेस करतो, असं. आलं लक्षात? ओके, त्या वेळेमध्ये. त्याच्यानंतर करंट अफेअर्स साठी कंपल्सरी रोज सकाळी 1.5 तास दिलेलाच आहे, कंपल्सरी दिलाय. तो तुम्ही इथून पुढच्या 60 दिवसांमध्ये तुम्ही जर असं ठरवलं, लेट से अज्युम करूया की सर माझं सिम्प्लिफाईड तर सगळं वाचून झालंय, मग मी आता काय करू? ओके, परत वाचायला घे. लेट्स अज्युम की तू जेवढा अभ्यास करायचं ठरवलंय, सर मी 1.5 वर्षाचे किंवा 2 वर्षाचे सिम्प्लिफाईड करायचं ठरवलं, 1.5 वर्ष मिनिमम करा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जानेवारी 23 पासून तर जून 24 पर्यंत. आलं लक्षात? ओके, 1.5 वर्षाचे सिम्प्लिफाईड तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. मग तुम्ही ते 1.5 तास जो आहे ते 1.5 वर्षाचे किती पेजेस होतात, डिवायडेड बाय 60 किंवा फार फार तर डिवायडेड बाय 58 करा. आलं लक्षात? ओके, आणि तेवढे पेजेस पर डे त्या 1.5 तासातच वाचून व्हायला पाहिजे, असं गणित ठेवायचं. कारण ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याची रिव्हिजन करताय तुम्ही फक्त. आणि रिव्हिजन करताना असं वाटलं अरे हे तर मला ऑलरेडी माहिती आहे, हे तर मला ऑलरेडी माहिती आहे, तर स्वतःला हेच सांगायचं ह्याचा अर्थ माझा अभ्यास चांगला आहे, मला पुढची रिव्हिजन करणं आवश्यक आहे. मला काय आठवत नाहीये किंवा कुठली गोष्ट वाचल्यानंतर अरे मित्र हे आधी वाचलंच नव्हतं अशी फिलिंग येते, त्याला खून करून ठेवायची. आलं लक्षात? ओके, सो हे 1.5 तास जे आहेत सकाळचे ते. आणि त्याच्यानंतर सीसॅटची प्रॅक्टिस ऑलरेडी तुम्हाला या इथेच सांगून दिली. राईट? गेटिंग माय पॉइंट? आलं लक्षात? हे तुमचं अभ्यासाचं पुढचं वेळापत्रक आहे. त्याच्यामध्ये महिन्याचं वितरण जे आहे ते फक्त आणि फक्त इथेच आहे. 60 दिवसांचं जे वितरण आहे ते फक्त आणि फक्त इथेच आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी 60च्या 60 दिवस कॉन्स्टंट आहेत. आलं लक्षात? ओके, आता याच्यामध्ये फक्त तुम्हाला मला एक गोष्ट समजून सांगायची की हे वेळापत्रक किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण आता नवीन तारीख अनाऊन्स झाली तेव्हा आपण काय केलं, बनवलं. ओके, पण आता काय गॅरंटी सर की पुढची ही तारीख जी आहे ही तारीख परत रद्द होणार नाही किंवा पुढे जाणार नाही, ही एक मनामध्ये भीती असते ना. ओके, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, प्रशासनामध्ये तुम्ही जा, कधी ना कधीतरी यांना एक्झाम घेणं आवश्यक आहे. बरोबर आहे? कारण लोक तर रिटायर होतातच आहेत, त्यांचे रिटायरमेंट थोडी ना थांबवल्यात की नाही नाही बाबा आमची रिक्रुटमेंट 6 महिन्यांनी रखडली आहे, तुम्ही 6 महिने पुढे एक्सटेंड करा, असं होतंय का? नाही. जे लोक ज्या तारखेला रिटायर व्हायचे ते त्या तारखेला रिटायर होतच आहेत. ओके, म्हणजे जागांची व्हॅकन्सी जी आहे ती वाढतच चाललेली आहे. प्रशासनाला सुद्धा अधिकाऱ्यांची आवश्यकताच आहे. पुढच्या वर्षाचं सायकल जे आहे ते ऑलरेडी युपीएससीचं तर पब्लिश पण झाले, तुम्हाला माहिती पडलं असेल. युपीएससीची तारीख आली आहे, एमपीएससीची सुद्धा तारीख आता कधी पण यायला पाहिजे. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नॉर्मली ते पब्लिश करतात पुढच्या वर्षाचं कॅलेंडर. आलं लक्षात? ओके, मग त्यांना सुद्धा पुढच्या परीक्षा घ्यायच्यात. तारखा पुढे जाण्यासाठी कारणीभूत कुठले घटक होते? पॅटर्न चेंज झाला म्हणून तारीख गेली, फॉर्म भरायचे बदलले, केसेस झाल्या, हे झालं ते झालं, त्या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे आता परत आंदोलन व्हायला काही चान्स आहे का? नाही. समजा झालं जरी आणि आंदोलनकर्त्याचं प्रशासन ऐकतं असं आपण जरी म्हणलं तरी ते ऐकण्याची प्रोबॅबिलिटी जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा जास्त असते. ओके, अन्यथा बाकीच्या केसेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी सरकार पण म्हणतं की बाबा असं असं अनाऊन्स केलेलं आहे, तुम्ही हे करा, पुढच्या ह्याच्यापासून आम्ही इम्प्लिमेंट करू. म्हणजे इलेक्शन जे आहे हे इलेक्शन सुद्धा जेव्हा होऊन जातील तेव्हा आयोगाला सुद्धा अजून एक सक्त पद्धतीने
कारवाई जी आहे ती करता येते की बाबा ह्या तारखेला होणार आहे म्हणजे आता होणारच आहे. जे काही बदल आता तुम्हाला सुचवायचे ते पुढच्या सायकलसाठी सुचवा, या सायकलमध्ये आता काही बदल होणार नाही, हे सरकार आणि आयोग सुद्धा सांगू शकतो. म्हणजे मला जेन्युअनली असं वाटतं की 1 डिसेंबरची तारीख जी आहे ती बदलणार नाही. आलं लक्षात? ओके, ह्या तारखा मी पण समजू शकतो तुम्हाला की सर एप्रिलच्या आम्ही तयारीमध्ये होतो, मग ती एप्रिलची एक्झाम जूनला गेली, जूनची एक्झाम ऑगस्टला गेली, ऑगस्टची एक्झाम आता डिसेंबरमध्ये आली, 4दा पोस्टपोन झाली ही एक्झाम. ओके, मग 4दा पोस्टपोन झाल्यानंतर आता आमचा अभ्यासाचा तेवढा काय म्हणतात त्याला मोमेंटम राहिला नाहीये किंवा मला अभ्यास करायची इच्छा राहिली नाहीये. पहिली गोष्ट स्वतःला हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला अधिकारी करायचं ही कुठल्याही सरकारची किंवा कुठल्याही स्वागतदारकची जबाबदारी नाही. बरोबर आहे? तुम्हाला जर अधिकारी व्हायचं ती कुणाची जबाबदारी आहे? तुमची स्वतःची. मग तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा आला तर त्याच्यात स्वागतदारकचं काही नुकसान आहे का? नाही. किंवा महाराष्ट्र सरकारचं काही नुकसान आहे का? नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जरी अभ्यासाचा कंटाळा आला असेल तरी कुठला ना कुठला विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात कुठल्या ना कुठल्या लायब्ररीत बसलेला असणार आहे जो करतोय अभ्यास. ओके, त्यांना ते 200-300 विद्यार्थी सापडले, त्यांना त्यांनी अधिकारी बनवलं, त्यांना कामाला लावून टाकलं, त्यांचं काम संपलं. लक्षात? आपण प्रयत्न हा करावा की आपण त्या 200-300 विद्यार्थ्यांपैकी एक असावं. ओके, परीक्षा झाल्यानंतर बाकी मित्रमैत्रिणींना अरे यार ते एक्झाम इतक्यांदा पोस्टपोन झाली आणि ती पोस्टपोन झाल्यामुळे माझा मोमेंटमच राहिला नव्हता अभ्यासाचा म्हणून मी यावेळेस नाही झालो, हे सांगण्यापेक्षा अरे ती एक्झाम पोस्टपोन झाली होती, तो 2 महिन्याचा कालावधी मिळाला, मी प्रॉपर प्लॅन करून अभ्यासाला लागलो होतो आणि झालो क्लिअर, हे सांगणं कधीही जास्त प्राऊड फिलिंग देणारी गोष्ट आहे. ओके, कधीही एक गोष्ट लक्षात घ्या, 3 टाईपची माणसं असतात कुठे पण. लक्षात? पहिले माणसं असतात जे फक्त आणि फक्त काहीतरी स्टार्ट करून खुश होऊन जातात, मी अभ्यास सुरू केलाय त्याच्यातच त्यांचं समाधान होऊन जातं, आयुष्यभर इंडियन पॉलिटीच्या बाहेर निघतच नाहीत. मग ते एम लक्ष्मीकांत घेतात, 6 महिने एम लक्ष्मीकांतच चाललंय यांचं. लक्षात? हे फक्त स्टार्टर्स आहेत. स्टार्टरचे पण आधीचे असतात, नुसते प्लॅनर्स असतात. प्लॅन बनवला इतके खुश होतो, भारी प्लॅन बनवला डिटेल, मी एवढ्या वाजता उठणार आहे, एवढ्या वाजता ही काही मुलं तर इतके असतात की त्या प्लॅन मध्ये मी या दिवशी हे खाणार आहे, त्या दिवशी ते खाणार आहे, माझं डाएट पण फिक्स आहे, मी झोपणार नाहीये किंवा झोपणार आहे, अल्टरनेट रात्र झोपणार आहे, काहीच्या काही प्लॅन बघितलेत मी माझ्या आयुष्यात. ओके, प्लॅन बनवूनच ते एवढे खुश होऊन जातात की आता ते प्लॅन बनतो त्यांच्या प्लॅन नुसार हा प्लॅन बनवून झाला की लगेच पुढच्या तासाला ते अभ्यासाला बसणार असतात. ओके, पण ते म्हणतात जाऊ दे प्लॅन बनवलाय, ओके मी चहा पिऊन येतो आणि मग अभ्यासाला बसतो. ते चहा प्यायला जातात, ते डायरेक्ट रात्री बॅग घ्यायलाच येतात. आलं लक्षात? हे प्लॅनर्स जे आहेत, आपल्याला प्लॅनर्स बनायचं नाही. प्लॅन बनवायचं, बेसिक प्लॅन बनवलाय जसा आत्ता बनवलाय. आलं लक्षात? कुठे गेला? ओके, बेसिक प्लॅन बनवायचा जसा आपण आत्ता बनवलाय. ओके, ह्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा. आलं लक्षात? ओके, फक्त प्लॅन बनवून खुश व्हायचं नाही. प्लॅनर्सच्या नंतर पुढचा टप्पा असतो ते स्टार्टर्स असतात. प्लॅन बनवतात, स्टार्ट पण करतात, पण स्टार्ट केलंय आपण अभ्यास एवढ्यातच त्यांचं समाधान झालेलं असतं, तेवढ्यालाच त्यांच्या शरीरामध्ये पाहिजे तेवढं डोपामाइन सिक्रेट होऊन गेलेलं असतं. आलं लक्षात? त्याच्यामुळे ते तिथेच थांबून जातात. स्टार्ट केलाय मी अभ्यास, तिथेच त्यांचं समाधान होतं, त्याच्यामुळे ते फिनिशच्या पाठीमागे लागत नाहीत. आणि तिसरे जे विद्यार्थी असतात ते असतात फिनिशर्स. फिनिशर्स म्हणजे काय? म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या 8 दिवसात माझा पहिला सब्जेक्ट झालाय. ओके, थोडं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे अगदी उद्यापासून तुम्ही सुरू कराल, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते सुरू करण्यासाठी 2 दिवसांचा हे लागणार आहे पेपर सोडवण्यासाठी. पहिला पेपर सोडवला, त्याचं अनालिसिस केलं, दुसरा पेपर सोडवला, त्याचं अनालिसिस केलं, मग तुम्हाला ते 3 सब्जेक्ट सापडणार आहे 8-8 वाले. आलं लक्षात? ओके, येस. सो थोडंसं तुम्ही ते डोक्यात ठेवा. मी ते 2 दिवस कॅल्क्युलेट करायचे राहिलेत माझे. ओके, ते आता ते 5 दिवसांमध्ये ऍडजस्ट करा तुम्ही कुठेतरी. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, पण ते फिनिशर्स आहेत. पहिल्या 8 दिवसांमध्ये माझा पहिला जड जाणारा विषय, त्याची एक सखोल रिव्हिजन चांगली झाली आहे असं तुमचं होईल. आलं लक्षात? ओके, त्या दिवशी आपण म्हणूया की तुम्ही फिनिशर आहात. मग दुसऱ्या 8 दिवसांमध्ये दुसरा विषय, तिसऱ्या 8 दिवसांमध्ये तिसरा विषय. आता तुम्हाला एक छोटीशी इथे वॉर्निंग देऊन ठेवतो की हे 3-8 दिवस म्हणजे 24 दिवस झाल्यानंतर तुम्ही जेव्हा पेपर सोडवताय, पेपर तर रोजच सोडवताय, तुम्हाला पेपरमध्ये ताबडतोब रिफ्लेक्ट होत नाही बरं का मार्क. आधीच सांगतो, नाहीतर तुम्ही म्हणाल सो राहो ते जड जाणारा विषय होता जिओग्राफी आणि मी त्याची रिव्हिजन केली, आता पेपर पण सोडवते तरी जिओग्राफीचे प्रश्न अजून तेवढे सुटतच नाहीयेत. आलं? तसं नाहीये. ओके, जिओग्राफीचे प्रश्न तुमचे सुटतील, पण ते कधी याच 3 विषयाचे परत हे 6 दिवस जेव्हा पूर्ण होतील ना तेव्हा.
कारण या 6 दिवसांची जी रिव्हिजन असेल ना, त्या रिव्हिजन मध्ये तुम्ही एवढे पेपर सोडवलेले असतात, त्या पेपर्स मधले प्रश्न आठवतात रिव्हिजन करताना, पुस्तक वाचत असताना, की अरे हा मी 4 दिवसापूर्वी पेपर सोडवला, त्याच्यात हे कंटेंट येऊन गेला होता, त्याच्यामध्ये हा कंटेंट येऊन गेला होता, हे सगळं आठवतं आणि मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये मार्क जे आहेत ते रिफ्लेक्ट होतात. आलं लक्षात? ओके. सो हा बेसिक प्लॅन. एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली, पेपर सोडवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये पण 4 टप्प्यात पेपर सोडवायचा, म्हणजे सॉल्व द पेपर. ओके. येस. त्या सॉल्वच्या नंतर चेक करायचं. चेक करायचं म्हणजे काय करायचं, ते की जी असते ना, पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 3, ते वाला चेक. आलं लक्षात? ते चेक करायचं, पण ते चेक केल्यानंतर नॉट अटेम्प्टेड, रॉंग आणि करेक्ट असं वर्गीकरण करायचं. जे नॉट अटेम्प्टेड आणि रॉंग आहेत ते लगेच त्याच दिवशी त्यांचं अनालिसिस करून टाकायचं. आलं लक्षात? ओके. काय करायचं, त्याच दिवशी त्यांचं अनालिसिस करून टाकायचं, त्याच दिवशी. म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही जे शेवटचे 10 दिवस तुम्ही रिव्हिजन करणार आहात ना, त्या शेवटच्या 10 दिवसांच्या रिव्हिजन मध्ये तुम्हाला बिलकुल पण ताण नाही येणार की आता मी ह्याचं अनालिसिस कुठून करू. नॉट अटेम्प्टेड आणि रॉंग ह्याची रिव्हिजन शेवटच्या 10 दिवसांमध्ये करायची आहे आणि ह्या दिवसांमध्ये मात्र त्याचं अनालिसिस करून टाकायचं. अनालिसिस करायचं म्हणजे काय, लेट्स अज्युम की तुमचा कुठला तरी प्रश्न आहे, त्याचे 4 पर्याय आहेत आणि तुम्ही हा पर्याय टिक केलाय, पण करेक्ट पर्याय हा होता. बरोबर आहे? ओके. मग स्वतःला एक प्रश्न विचारायचा, हा प्रश्न माझा का चुकला. आलं लक्षात? ओके. त्याचे 2 उत्तर येतील. एक तर प्रश्नाचं उत्तर मला माहित होतं, पण इथे विचारलं होतं सत्य आणि मी असत्यला टिक करून टाकलं, किंवा इथे विचारलं होतं अजून काहीतरी, म्हणजे आता सत्य असत्याशिवाय मला दुसरं नाही आठवत, पण नाचूक, बिनचूक असे शब्द आजकाल वापरतात, तसलं काहीतरी माझ्याकडून घोळ झालाय, त्याला सिली मिस्टेक म्हणतो आपण. ओके. सिली मिस्टेक झाली असेल तर काही फार ताण नाही घ्यायचा, पण फॅक्च्युअल मिस्टेक म्हणजे सर मला याचं उत्तरच माहित नव्हतं किंवा मला जे माहित होतं तेच रॉंग होतं, अशा सिच्युएशन मध्ये या प्रश्नाच्या शेजारी इथे कुठेतरी मोकळी जागा असते. कुठे पण, इथं समजा इथं आता इथं पुढचा प्रश्न लिहिलाय असा, आलं लक्षात? नेमकी इथे मोकळी जागा, या प्रश्नाला इथे असा बाण मारायचा आणि इथे त्याची इन्फॉर्मेशन लिहून टाकायची, काय चुकलं होतं आणि त्याच्यातलं काय करेक्ट आहे. आलं लक्षात? ओके. बऱ्याच वेळा तुम्ही पेपर सोडवाल तेव्हा त्याची ती एक्सप्लेनेशनची शीट आलेली असते, त्याच्यातून बघून लिहा. ती नसेल आली तर मग पुस्तकातून बघून लिहा, पण लिहून टाका, इथेच बघून लिहून टाकायचं. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ऍक्च्युअल ते शेवटच्या 10 दिवसांमध्ये रिवाइज करायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला जेव्हा हा प्रश्न क्रमांक 7 चुकलेला होता, अच्छा ही इन्फॉर्मेशन आहे, ती तिथेच तुम्हाला सापडेल लगेच ऑन दी स्पॉट. लक्षात? म्हणून मग तुम्हाला आता लक्षात येईल की स्वागत सरांनी इथे 3 तास का सोडलेत. लक्षात? कुठे गेले 3 तास, इथे 3 तास का सोडलेत, कारण पेपर सोडवायला तुम्हाला 2.25 तासच बास होतात. पुढचा जो 1 तास 15 मिनिटं आहे ना, ते हे असे उद्योग करण्यासाठी. आलं लक्षात? हे जेव्हा तुम्ही कराल, मी तुम्हाला कागदावरती लिहून द्यायला तयार आहे, व्हिडिओ रेकॉर्ड होतोच आहे, की तुमची परीक्षा निघते. ओके. प्रिलिम्स अशा पद्धतीने निघते. तुम्ही खूप सारे विद्यार्थी असे बघितले असतील की दरवेळेस प्रिलिम्स काढतात. आलं लक्षात? दरवेळेस जे प्रिलिम्स काढतात ना, त्यांनी हे केलेलं असतं, बाकी काहीही केलेलं नसतं दुसरं. आलं लक्षात? ओके. आणि मेन्स साठी पण हाच फॉर्म्युला आहे, फक्त तिथं पेपर्सची संख्या जास्त असल्यामुळे गणित थोडं बदलतं, बाकी काही बदलत नाही. मेजॉरिटी फॉर्म्युला हाच राहतो. आलं लक्षात? ओके. तुम्हाला काही विचारायचंय, काही शंका? काही विचारा सर, फक्त प्लॅन मधलंच नाही, येत्या 60 दिवसांमध्ये माझा हे करायचा विचार आहे, काय करू, असंही काही असेल तर बेशक तुम्ही विचारू शकता. येस, विचारा काय. इथं विद्यार्थीच 5-10 जण आहेत आपण, आणि ऑनलाईन विद्यार्थी राधा वगैरे. ओके. राधा, मंगल, ओके, त्याच्यानंतर सतीश, ओके, समीना. तुम्हाला काहीही म्हणजे काय म्हणतात त्याला विचारायचं असेल तर विचारा बेशक. ठीक आहे? हो, विचारा राधा, विचारा बेटा. ओके. एक प्रश्न आहे, विचारू का असं तिचे आले, तो ती राधा तिचा प्रश्न टाईप करते, तोपर्यंत तुम्हाला कोणाला काय विचारायचं विचारा. येस. उदाहरणार्थ सर, एखादा प्रश्न असा की आम्ही असं ऐकलंय की भात खायचा नसतो ह्याच्या आधी, हा प्रश्न मला विचारलेला बरं का, ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये. ओके. भात खायचा नसतो, तर मला तर भाताशिवाय जमत नाही, मी काय करू. ओके. तुम्हाला इतका सिंपल प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो, कारण आता तो प्रश्न तुम्हाला पडेल. ओके. तर काहीही फरक पडत नाही, काही खा तुम्ही, शाकाहारी मांसाहारी जे काय असेल, फक्त एकच गोष्ट आहे, दिवसभरामध्ये हलकं जेवण, रात्रीच्या वेळी जड जेवण. ओके. बाकी ते नंतर जेव्हा तुम्हाला तब्येत सुधारायची असेल ना, तेव्हा दिवसा जड जेवण, रात्री हलकं जेवण वगैरे ते नंतर फॉलो करा.
आता मात्र तुमचं मेंदू ठिकाणावरती ठेवायचं आहे. तुम्हाला झोपायचं नाहीये, पेंगायचं नाहीये. त्याच्यामुळे रात्रीचं जेवण, ज्याच्यानंतर तुम्हाला झोपायचंच आहे असं जेवण जड, ज्याच्यानंतर तुम्हाला बिलकुल झोपायचं नाहीये, पेंगायचं नाहीये असं जेवण हलकं. आलं लक्षात? ओके, येस. एनिथिंग एल्स? तोपर्यंत हिचा प्रश्न येईल, सर टेस्ट सिरीजचे पेपर सोडवायचे का? हो बेटा, ओके, येस. टेस्ट सिरीजचे पेपर सोडवायचे. टेस्ट सिरीजचे पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला पुण्यामध्ये राहत असाल, तर तू पुण्यातच राहते हे मला माहिती आहे की नाही? मग पुण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सदाशिव पेठेमध्ये कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानावरती चांगले टेस्ट सिरीजचे पेपर्स मिळून जातील, ते घ्या. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील ओळखीचे, ते घ्या, किंवा एखाद्या कोचिंग क्लासची टेस्ट सिरीज जॉईन पण करा. ठीक आहे, येस, ओके. अजून काय विचारायचंय? विचारा. नाही काय विचारायचंय? असं मी व्यक्तिशः विचारलं. हा विचारा बेटा. नवीन मटेरियल फक्त या 3 साठी तुम्ही ऍड करू शकता. ओके, बाकीच्यांसाठी नाही. ठीक आहे, ओके. करंट अफेअर्स साठी पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नवीन मटेरियल ऍड करू शकता, पण मग तुमची स्पीड तेवढी पाहिजे वाचनाची. आलं लक्षात? अन्यथा जे ऑलरेडी केलेलं आहे तेच करा. नवीन मटेरियल फार नका ऍड करू. ओके, त्या 3 साठी का बरं परवानगी आहे? ते तर ऑलरेडी जड जात आहेत, तर त्याला 14 दिवस मिळतात प्रत्येक विषयाला. ओके, म्हणून तुम्ही सुरुवातीचे जे 8 आहेत तेव्हा नवीन मटेरियल ऍड करा, आणि परत जेव्हा 6 दिवस मिळतील तेव्हा मात्र कोणातच काहीच ऍड करायचं नाही. येस बेटा. आता ह्याच्यामध्ये असे काही विषय येतील ज्याच्यामध्ये तुम्हाला वेटेज कमी असलेले विषय सापडतील, त्या वेटेज नुसारच त्यांना हे करा. समजा तुम्हाला असं वाटत असेल की यार एन्शंट इंडियाचे माझे नेहमीच चुकतात, पण त्याला कम्पेन्सेट करणारा तुमच्याकडे दुसरा विषय असेल, म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सगळेच विषय सोडून दिले, हा कमी वेटेज आहे, हा कमी वेटेज आहे. त्याचंही असंही बघायला गेलं तर मोठ्या सब्जेक्टलाही असून किती वेटेज आहे? 12 प्रश्न. 12 प्रश्नांपेक्षा जास्त तर कोणालाच वेटेज नाहीये, आहे की नाही? काही अगदी पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर्सला जुळून प्रश्न आला तर 14 किंवा 15ला त्यांचे प्रश्न जातात. त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न कधीच कुठल्याच विषयाचे येत नाही. कुठलाच असा विषय तुला सापडणार नाही की ज्याचे 15 पेक्षा जास्त प्रश्न आहेत. कुठलाच असा विषय सुद्धा तुला सापडणार नाही की ज्याचे 3 पेक्षा किंवा 2 पेक्षा कमी प्रश्न आहे. आलं लक्षात? हा, तरी त्यातल्या त्यात माझं म्हणणं आहे की एन्शंट वगैरे जे आहेत हे जे तुम्ही पेपर सोडवाल ना, ओके, त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न येतील तेवढे करा, बाकीचे द्या सोडून. आलं लक्षात? म्हणजे या रिव्हिजन मध्ये ते नको टाकायला. ठीक आहे, ओके, येस. तुम्हाला मग अशी भीती पण नको वाटायला की यार रिव्हिजन मध्ये तर आपण हे विषय सोडून दिले. लेट से फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी असेल तो महाराष्ट्र जॉग्राफी सोडून देईल, एखादा विद्यार्थी आहे तो पंचायत राज सोडून देईल, आहे की नाही? ओके, मग तसे सोडून दिले तर मग अगदी तुम्हाला ही भीती नको वाटायला की रिव्हिजन मध्ये सोडून दिले. जीएस मध्ये तुम्ही करतायत ते जेवढे पेपर 50 पेपर सोडवणं म्हणजे 5000 प्रश्न होतात. आलं लक्षात? 5000 प्रश्नांमध्ये तुम्हाला जर म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न येऊन गेले त्या विषयांचे, त्या हलके छोटेवाले विषय आहेत त्याचे जेवढे प्रश्न येईल तेवढे जरी तुम्ही केले तरी बसत. ओके, येस. एनिथिंग एल्स? विचारा. असं नका विचार करू की आधी सरांनी विचारलं तर मी नाही म्हणालो, आता मी कसं काय विचारू? विचारायचं विचारा. त्याच्यासाठीच आपण इथे जमा आहोत. एकदा इथून गेल्यानंतर यू शुड बी व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू. ओके, तुमच्या अभ्यासामध्ये आतापर्यंत जो अप्रोच नव्हता, ओके, तो अप्रोच यावेळेस तुम्हाला कळालाय की नाही की बाबा वेळापत्रकामध्ये सुद्धा सर्टन वेळेला सर्टन गोष्टी करणं का आवश्यक आहे. रात्री झोपण्याच्या आधी मी पेपर सोडवेन असा जो प्लॅन असायचा तो प्लॅन आता नाही चालणार आहे. सकाळी त्या वेळेला ठराविक वेळेलाच पेपर पाहिजे, रात्री झोपायच्या आधीच रिव्हिजन पाहिजे, आणि सकाळी उठल्याच करंट अफेअर्स पाहिजेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी का टाकल्यात तिथे, कशासाठी टाकल्यात? कारण ते ऍक्च्युअल एक्झाम डे साठी तुम्हाला प्रिपेअर करतात. आलं लक्षात? ओके, तुमच्या जेवणाची, सकाळच्या जेवणाची फिक्स वेळच का सांगितली, त्याच वेळेला का जेवायचं जाऊन. आलं लक्षात? ओके, रिझन इज तेव्हाच तुम्हाला ते ऍक्च्युअल एक्झामच्या दिवशी सुद्धा तेव्हाच तुम्हाला क्रेविंग यायला पाहिजे. आलं लक्षात? ओके, ठीक आहे, त्याच्या आधीच तुम्हाला भूक लागली आहे असं होता कामा नाही. राईट? एनिथिंग एल्स? अजून काही ऑनलाईन आला का एखादा प्रश्न? वर्ल्ड कप टीम, सर एमपीएससी सोबत बीएमसीचा फॉर्म भरला आहे, तुम्हाला कुठली तरी एक परीक्षा निवडावी लागेल बेटा. ओके, कुठली तरी एक परीक्षा निवडावी लागेल आणि मग त्याच्यानंतरच पीवायक्यू कधीपासूनचे सोडवू. पीवायक्यू जे आहेत हे फक्त गाईडलाईन देणारी गोष्टी असतात सतीश. पीवायक्यू जे आहेत हे फक्त गाईडलाईन देणारी गोष्टी आहेत. तुम्हाला या प्रॅक्टिसमध्ये पीवायक्यू नाही सोडवायचे आहेत. जे कोचिंग क्लासेस असतात त्यांनी ज्या टेस्ट सिरीज चालवलेल्या आहेत 2023-24 किंवा 24-25च्या, 24-25च्या नको, 23-24च्याच घ्या. ओके, ज्या टेस्ट सिरीज चालवलेल्या त्या टेस्ट सिरीज सोडवायच्यात तुम्हाला.
लक्षात. पीवायक्यू नाही, पीवायक्यू फक्त आणि फक्त पहिले 2 दिवस तुम्हाला सांगितलेत, ते पण पेपर सांगितलेत. लक्षात. तुमच्यापैकी काही मुलं प्लॅन करत असतील की जीएस मध्ये मी ते 18,000 वाला क्वेश्चन बँक सोडवतो वगैरे. नाही, तिथे पेपर सोडवायचे हे लक्षात घ्या, क्वेश्चन बँक नाही. ओके. पीवायक्यू पण नाही. पीवायक्यू जे आहे ते फक्त गाईडलाईन देण्यासाठी असतात की तुम्हाला कुठल्या विषयाचा कसला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला 2 प्रकारचे उत्तर त्याच्यात सापडतात ऑटोमॅटिकली. अमुक अमुक विषय जड जातोय किंवा अमुक अमुक विषयाचा कन्सेप्च्युअल पार्ट किंवा अमुक अमुक विषयाचा फॅक्च्युअल पार्ट जड जातोय. ओके. एवढाच उत्तर फक्त पीवायक्यू मधून शोधायचं. ते उत्तर सापडलं, पीवायक्यू उचलून ठेवून द्यायचं. ते असून किती पेपर आहेत. ओके. म्हणजे मागच्या 10 वर्षाचे जर म्हणले तरी 10च पेपर आहेत. त्यांच्यामध्ये फार वेळ नका घालवू. पीवायक्यूच्या भरोश्यावरती फार बसू नका. पीवायक्यू मधून फक्त एवढंच कळतं की तुमचा अभ्यास कुठल्या दिशेला न्यायचा आहे. दॅट्स इट. ठीक आहे. ओके. ठीक आहे बेटा सतीश. येस. ओके. अजून काय विचारायचं कोणाला? तुम्हाला विचारायचं बाकी काही? इकडे इकडे इकडे. ठीक आहे. ओके. येस. इथे थांबूया. काही शंका असतील तर विचारा. खाली जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत ते नंतर इथे कमेंट पण करू शकतात. कमेंट केल्यानंतर मी स्वतः उत्तर देईन त्याच्यावरती. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्हाला तर माहितीच आहे इथे मला संपर्क कसा करायचा. ओके. येस. एनिथिंग तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. येस. थांबूया आपण इथे. ज्यांना जायचंय ते जाऊ शकतात.